तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि मी निघालोय माझ्या गावी. तर हे औंध म्हणून एक गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. आणि गावाचा आज बाजार आहे. आणि खूप सुंदर गाव आहे, सुंदर असं गाव आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान छान मंदिर अशी आहे त्या गावामध्ये. इथे यमाईचं मंदिर आहे, जे घाटाच्या खाली आहे, म्हणजे डोंगराच्या खालचं जे गावातलं मंदिर आहे यमाईचं, हे आत्ता होतं. आणि जे एक मंदिर आहे ते डोंगरावरती आहे. तुम्हाला जर माहिती असेल, औंध म्हणून गाव सातारा जिल्ह्यामधील एक गाव आहे. आणि इथून लेफ्ट मारल्यावरती माझं गाव. तर असा हा पहिलाच व्लॉग आहे, सुरुवात करतोय. अजून अशी तयारी नाहीये पूर्णपणे की व्लॉग करेन वगैरे, पण माझा प्रयत्न आहे की डेली असे अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन. आणि नेहमी असे सुंदर सीन्स, सुंदर सीनरीज दाखवायचा प्रयत्न करेन. हाच प्रयत्न राहील. आणि हे बघा, असं काही हे माझ्या गावाकडचं सीनरी आहे. तुम्हाला पवनचक्क्या दिसतील, तिथं मला पवनचक्क्या दिसत असतील. मला नेहमी इथून जाताना असं वाटतं की यार, किती सुंदर नजारा आहे यार. म्हणजे सारखंच इथून कधीच जाताना कंटाळा येत नाही. आणि जो पण थकवा आलेला असेल, गावी यायचं म्हटलं तर खूपच असं मनाला आनंद होतो. आणि प्लस ज्या वेळेला औंध गाव क्रॉस करतो तर मनात एक वेगळीच लहर, आनंदाची लहर तयार होते की नाही, आता आपण गावाला जाणार आहे. आपल्या जे काही भावकीतले माणसं असतील, लोक असतील, आपले लोक असतील, त्यांना भेटणार आहे. त्याचा आनंद पण होतो. पण आज आनंद पण आहे आणि दुःख पण आहे. माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला मी आज त्यांच्या म्हणजे मामाच्या गावी सोडून आलोय. तर आनंद पण आहे गावी यायचं आणि दुःख पण आहे. तर हे वरुड म्हणून गाव आलंय, जे माझ्या गावाच्या शेजारी आहे. एक वरुडचं मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर. आणि आपलं गाव अगदी म्हणजे 5 मिनिटावरती आहे. तुम्हाला घरी दाखवतो माझं. बघू शकता, हे जे मंदिर दिसतं समोर, सिद्धेश्वराचं मंदिर आहे.
त्याची एक स्टोरी आहे, ती मी एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच सांगेन. आणि हे चिंचबाग आणि माकडकी पण म्हणतात त्याला. हे आमचं जुनं घर होतं इथे. आणि हे सिद्धेश्वर कोरोली माझं गाव आहे. आमचं जुनं घर ते गावात आहे आणि आता मी चाललोय ते आम्ही नवीन जे घर बांधलं होतं तिथे आम्ही चाललोय, तिथे आपण चाललोय. वाट बघू शकता तुम्ही. आता नवीनच वस्ती आहे. हे भावाचं घर माझ्या. आणि हे जे समोर घर दिसत आहे जिथे पेंटिंगचं काम चालू आहे, हे आपलं घर आहे, हरिराम निवास. आजी आजोबांच्या नावाने वडिलांची इच्छा होती की घराला आजी आजोबांचं नाव द्यावं, तर हा होता आपला व्लॉग. हा पहिलाच व्लॉग आहे, सो डू सपोर्ट मी गाईज. आणि काय चुका होत असतील, ऑडिओ क्लिअर येत नसेल तर तुम्ही नक्कीच सजेशन्स मध्ये मला सांगू शकता की मी ऑडिओ क्लिअर कसा करू शकतो. आणि अजून काही वेगळे सजेशन्स असतील, मी दुसऱ्या अजून ॲक्सेसरीज यासाठी म्हणजे या प्रवासासाठी नक्कीच ॲड करणार आहे माझ्या ब्लॉगिंग सेटअपमध्ये. आणि नक्कीच प्रयत्न राहील की तुम्हाला क्वालिटी कंटेंट मी देईन. आणि ठीक आहे, म्हणजे एवढंच बोलू शकतो आता. हे अचानक भयानक केलेली सुरुवात आहे आणि नक्कीच मला अजून याच्यामध्ये ग्रो करायचं आहे. मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मला माझ्या नजरेने तुम्हाला जग दाखवायचं आहे. तर प्लीज डू सपोर्ट मी गाईस. आणि इफ एनी सजेशन्स, प्लीज ड्रॉप युअर सजेशन्स इन द कमेंट बॉक्स बिलो. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय. तर हे आपलं घर आहे, बघू शकता. चलो, हाऊस टूर इन द नेक्स्ट.